खारघर पुलिस ने जुलाई के आखिरी सप्ताह में खारघर में हुई एक आभूषण की दुकान में डकैती के सिलसिले में 4 लोगों को गिरफ्तार किया है। पुलिस ने चोरी के आभूषण, आग्नेयास्त्र और अपराध में इस्तेमाल की गई मोटरसाइकिल भी बरामद की है, जिसकी कीमत 7,05,000 रुपए है। गिरफ्तार किए गए व्यक्ति रिजवान मोहम्मद अली शेख और अजरुद्दीन हुस्नुद्दीन शेख है। दोनों सूरत गुजरात के निवासी हैं। ताहा तनवीर परवेज सिंह उदयपुर राजस्थान के निवासी और राजवीर रामेश्वर कुमावत भी उदयपुर राजस्थान से हैं। यद्यपि संदिग्धों को राजस्थान में पकड़ लिया गया, लेकिन चोरी के आभूषण और मोटरसाइकिल मुंबई के नागपाड़ा से बरामद की गई। वरिष्ठ पुलिस अधिकारी ने बताया है, हमने चोरी के आभूषण, 2 देसी पिस्तौल, 2 मैगजीन, 3 जिंदा कारतूस, अपराध में इस्तेमाल वाहन बरामद किया। बरामद माल की कुल कीमत 7,50,000 है। लूट की यह वारदात 29 जुलाई की रात करीब 10 बजे हुई, जब हेलमेट पहने 3 लोग खारघर के सेक्टर 35 में BM ज्वेलर्स में घुसे। लुटेरों ने दुकानदारों में दहशत फैलाने के लिए दुकान के अंदर गोलियां भी चलाई। तीनों के खिलाफ भारतीय न्याय संहिता की विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। 28 जुलै रोजी रात्री 10 वाजता खारघर या ठिकाणी असलेल्या BM ज्वेलर्स यामध्ये एंट्री करून 11.5 लाखाच्या आसपासचा मुद्देमाल आरोपींनी बंदुकीचा दाग दाखवून लुटून नेला होता। त्याबद्दल आपण 29 तारखेला पहाटे 3 वाजता खारघर या ठिकाणी गुन्हा दाखल आहे, रॉबरी विथ फायर आर्म्स। त्यामध्ये लोकल पोलीस स्टेशन, DB स्टाफ, आमचे युनिट 3, सेंट्रल युनिट सगळे सायमल्टेनियस तपास करत होते। मग फुटेजची पाहणी करत असता इंट्रोगेशन जे आपण केलं त्यामध्ये थोडंसं काही क्लूज भेटले आपल्याला। त्याने काही पावसाचे जॅकेट घातले होते, हेल्मेट होतं, वाहनाचा वापर केला होता। CCTV फुटेज ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस व जे काही इनपुट्स भेटले त्या ठिकाणी आपल्याला स्पॉटवर, त्याचा फॉलोअप करून आपण अनेक टीम तयार केल्या, लोकल पोलीस स्टेशनच्या, DBच्या व क्राईम ब्रँचच्या, आणि आपण राजस्थान, MP, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मागील 15-20 दिवस काम करत होतो। त्यानंतर काही स्पेसिफिक जेव्हा इनपुट्स भेटले त्याच्या आधारे आपण 4 आरोपी राजस्थान या ठिकाणातून ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण आज मुद्देमाल होता मुंबई या ठिकाणाहून पूर्ण मुद्देमाल व वापरलेलं वाहन आणि फायर आर्म्स पण जप्त केलेले आहेत। गुन्ह्यामध्ये आम्हाला एक फायर आर्म आहे असं वाटत होतं, परंतु आम्हाला जेव्हा जप्त केला आम्ही मुद्देमाल आज, तर त्यामध्ये आम्हाला 2 फायर आर्म्स सापडलेले आहेत। मग आज आपण 2 फायर आर्म्स, 2 मॅगझीन आणि 3 कारतूस आणि संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। 4 आरोपींना आपण अटक केलेला आहे आणि बाकी आता इंट्रोगेशन पुढील तपास चालू आहे, ज्यामध्ये डेकोरेटिव्ह सेक्शन लागणार का, कारण असं आम्हाला पूर्वी वाटत होतं की याच्यामध्ये कोणी स्थानिक सहभागी असायला हवा। अजून पूर्ण तपास झालेला नाहीये, परंतु यातले 2 आरोपी जे आहेत यापूर्वी या ठिकाणी खारघरला या ठिकाणी येऊन ते पाहणी टेहळणी करून गेले होते आणि त्यांनीच हे प्लॅन केलेलं आहे। या चौघांपैकी 2घांचं रेकॉर्ड सापडतंय आपल्याला राजस्थान या ठिकाणचं, पण ते नार्कोटिक्स एक आहे आणि एक्साइजचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे, प्रोहिबिशनचा, परंतु प्रॉपर्टी किंवा बॉडी ऑफेन्स यांच्यावर कुठले गुन्हे दाखल नाही आहेत असं रेकॉर्ड पाहता आज दिसून येत आहे। पुढील तपास करीत आहे।